यावेळेला स्ट्राईक वरती असेल प्रत्येक ज्याने बॅक टू बॅक आपण बघितलं की तिसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पटकावले आणि त्याचबरोबर गणेश हा देखील खेळाडू पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती जहूर मॅन फ्रॉम लाटवण या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूपच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा सज्ज होते बॉलर. हो पहिलाच बॉल इथे सुरेख टाकला जातोय ऑफ तुमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय आणि फलंदाजी इथे प्रतीकला मात्र बीट केलंय. चांगली सुरुवात यावेळेला जहूर याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये आज कमाल केले जहूरने, जेवढी तारीफ करावी लागेल तेवढी कमी ठरेल या बॉलरची. खूप दूरवरून हा संघ इथे प्रवास करून दाखल झालाय आणि या पर्वामध्ये आम्हाला चॅम्पियन बनायचंय हा इरादा या संघाचा नक्कीच जाणवतोय आतापर्यंत देखील. आणि का नाही त्याच पद्धतीची कामगिरी देखील या संघाने आतापर्यंत सादर केले. दीपक यष्टांच्या पाठीमागे ज्यांनी दोनदा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी पटकावले. ओहो यावेळेला घनाघाती प्रहार चेंडू चाललाय फिल्डरच्या दिशेने, पहिला फटका बसतो प्रतीक पॅव्हिलियन. प्रत्येक बॅक टू पॅव्हिलियन मोठा झटका बसतोय. धन्यवाद. या ठिकाणी जहूरने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. आक्रमक असा खेळाडू प्रतीक त्याला माघारी परत पाठवलं. एक मोठा फटका खेळायचा होता परंतु टायमिंग प्रॉपर झाला नाही. चेंडू हवाई बाहेर उंच गेला, अर्थात थोडासा फ्लॅट गेला असता तर नक्कीच षटकार देखील पाहायला मिळाला असता परंतु हार्डलक प्रतीकने प्रयत्न चांगले केले. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता चुनौतियां स्वीकार करो, क्या कम रह गए देखो और सुधार करो. जब तक ना मिले सफलता नींद चैन के त्यागो तुम, वो संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती, वो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सातत्यानं प्रतीकला बाद करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला परंतु अपयश. परंतु यावेळेला तो प्रयत्न केला जहूरने आणि प्रतीकला मात्र माघारी पाठवलं. काय जबरदस्त गोलंदाजी. सो या ठिकाणी पुन्हा एकदा तोच गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. ओव्हर द विकेट मारा करेल. यावेळेला लोअर फुलटो चेंडूला खेळून काढला जातो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय. एक धाव इथे कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा चान्स नाहीये इथे. जबरदस्त गोलंदाजीची सुरुवात आपल्याला लाटवण संघाचा हा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहची आठवण करून देतोय. काय गोलंदाजी केली त्याने. प्रतीक सारखा सर्व स्टार खेळाडू चमचमता सितारा त्याला त्याने माघारी पाठवलंय. जर तू असतील तुझ्या संघातला सर्वोत्तम फलंदाज तर मी देखील आहे माझ्या संघातला सर्वोत्तम गोलंदाज. या जहूरने इथे सिद्ध केलंय. आक्रमक अशी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, भन्नाट वेग. यावेळेला बॉल बघा काय सुरेख बॉलिंग आहे परंतु यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेला देखील धावलेत आणि यस इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होते. धावसंख्या मात्र पुढे सरकले. धावा झाले तिथे स्कोरबोर्ड वरती 3 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला जातोय. दुसरा सेमीफायनलचा सामना. कालच्या दिवसामध्ये काळकाई कृपा तिसरे संघ फायनल साठी क्वालिफाय आणि हा संघ आता प्रतीक्षा करतोय की फायनल मध्ये आमच्यासाठी कोण खेळणार हे मात्र बघायचं आहे. दरम्यान यावेळेला मात्र चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असेल तिथे कैसरला तुम्ही पाहताय, तो मात्र वेगाने बॉलवरती आलाय. मागच्या मॅच मध्ये सर्वोत्तम गोलंदाजाचा तो मानकरी देखील ठरला, अर्थात सामनावीराचा पुरस्कार त्याला मिळाला. आपण बघितलं होतं की मागच्या मॅच मध्ये जो की शेवटचं षटक घेऊन आला होता, एकच धाव दिली आणि 3 विकेट देखील घेतल्या. 4 धावा धाव फलकावरती कंप्लीट झाल्यात. वेल प्ले. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जहूर यांच्या माध्यमातून. बडे मिया तो बडे मिया क्या छोटे मिया भी सुभान अल्लाह होंगे. अर्थात केसर मागच्या मॅच मधला हिरो होता आणि आता पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी आली परंतु त्याच्या समोर असेल गणेश. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आज संघ संकटात आहे आणि अशा मोमेंटला संकट मोचक ही त्याला बिरदावली पार पाडावी लागेल. सफल झालाय परंतु खूपच बाहेर चेंडू ऑफ तुमच्या बाहेर पाहतो आपण आणि त्याचमुळे पंचाने मात्र दोन्ही हात भूमी समांतर केले. एका अवांतर धावेचा इशारा येईल इथे. वाईट बॉल. एक धावेचे भर पडले धावफलकामध्ये. धावफलक मात्र पोहोचतोय 5 आकड्यावरती. स्ट्राईक वरती गणेश आपल्याला पाहायला मिळतात. संघ संकटात असताना आज खऱ्या अर्थानं संकट मोचक ही बिरदावली त्याला पार पाडावी लागेल. यावेळेला आपण बघतोय मिडल स्टंपवरचा बॉल होता, चेंडूला खेळून काढले जाते ऑन साइडला. धावचेची संधी. यस इथे बघूया काय घडलंय. फलंदाज मात्र माघारी परतेल. मोठा झटका बसतोय. दुसरा खेळाडू बॅक टू पॅव्हिलियन.
आकाश विकास फलंदाजीसाठी मैदानामध्ये आपण बघितलं तर दुसरा झटका बसला इथे फलंदाजी करणाऱ्या टीमला धावचीच्या स्वरूपामध्ये, परंतु अजून देखील गणेश स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 6 या आकड्यावरती. ओ हा चेंडू देखील चांगला टाकला, अगदी मिडल स्टंपवरचा बॉल होता, मिसफील्ड होते, आउटफील्ड फास्ट हा चेंडू वेगाने चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. यस, इथे येतोय चौकार. गणेश ऑन फायर. प्रेशर दबाव दोन्ही टीम वरती पाहायला मिळतात. इथे कैसर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट मारा करताना पाहायला भेटेल. त्याच्या समोर असेल गणेश. आक्रमक असा खेळाडू बॉटरमॅनचा चांगला वापर. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण झाले का नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या बाद 4 धावांसाठी. धन्यवाद. 14 धावा धावफलकावरती प्रचंड मागणी षटक आपल्याला पाहायला मिळते कैसर यांचं. मागच्या मॅच मध्ये ते हिरो ठरले, एकच धाव दिल्या, 3 विकेट घेतल्या, परंतु या षटकामध्ये मात्र प्रचंड मागणी ठरताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला अलॉंग द कार्पेट पद्धतीने चेंडूला खेळून काढले, 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी धावले धावचीच्या रूपामध्ये तिसरा फलंदाज झाला. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 16 धावा बनवू शकतात यात सरासरीने जर संघ पुढे गेला तर, परंतु गणेश आहे, मोठे फटके खेळू शकतो. यावेळेला बॉल सोडलाय, बॉल फक्त बघितला, सोडून दिला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला लाटवण संघाच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळत आहे. अतिशय जबरदस्त अशी कामगिरी या ठिकाणी या चेंडूवरती मात्र पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर धावा बघितल्या 15 झालेत, एखादा षटकार आला तरी 21 होतील, परंतु या ठिकाणी प्रेडिक्शन काय सांगते ते बघूया. कदाचित चौकार येईल का, षटकार येईल का. ओ यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल इथे आणि एकाच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचले 16. आपण सांगितलं होतं प्रोजेक्टेड स्कोर 16 पर्यंत जाईल आणि 16 धावा धावफलकावरती 17 धावांचं विजयी उद्दिष्ट. धन्यवाद. 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 कृपा तिचे संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण आलात, सगळे आलेत, बोलो नाईटची नाही स्पर्धा. चला या मॅच मध्ये जर पाहायला गेलं हाफ इनिंग नंतरला स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 16 या आकड्यावरती, तर 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता लाटवण या संघाला असेल. साखरोळी संघ चला ऑफिशियली विसरली वाजलेली आहे. आमच्या आयोजक कमिटीची ते आपण पाहताय, तर मुख्य या ठिकाणी कार्यकारिणी आहेत, त्यांच्या माध्यमातून ऑफिशियली विसल वाजल्यानंतर लगेचच आपण एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये चला, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. एकदा विसल ऑफिशियली वाजल्यानंतर तुम्हाला एका रांगेमध्ये सरळ मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं असतं. आणि ते सर्व खेळाडू अगदी रांगेमध्ये शिस्त आपण पाहतोय, ही प्रत्येक खेळाडूला आपल्याला या स्पर्धेमध्ये याला पाहायला मिळते. 17 धावांचं टार्गेट आहे, 12 चेंडू 17 धावा करायचे आहेत. 8.50च्या सरासरीनं या धावा बनवाव्या लागतील. चला या ठिकाणी ऑफिशियल यांची विसल वाजलेली आहे. आघाडीचे बॅटर चला आपण मैदानाच्या आतमध्ये, इथे विलंब करू नका.
येस आघाडीचे फलंदाज जहूर आणि त्याचबरोबर दीपक यांना आपण पाहताय. दीपकनं लगातार 2 मॅच मध्ये. चला क्षेत्ररक्षण, चला लवकरात लवकर आपण लावून घ्यायचंय, विलंब करू नका. फायनल अंतिम मुकाबला देखील खेळवायचा आहे. आता इथे ओपनिंगचे खेळाडू आपण पाहताय दीपक आणि जहूर. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत संघर्ष खरंच आपण पाहिला या खेळाडूंचा. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज असेल? संभाव्यत आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजीसाठी येतील का? येस, प्रत्येकच पहिलं षटक टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. चला या ठिकाणी सामना चालू करा पंच विनंती असेल. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना हे ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय लाटवण या संघानं. अगदी आपण पाहताय दोन्ही संघ समतोल, दोन्ही संघांमध्ये चांगले वीक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 17 धावांचा ते पाठलाग करतायत, परंतु 17 बोलले तो खतरा असतो. खतरा कोणत्या संघाला लागेल आणि कोणता संघ घर वापसी करेल हे पाहावं लागेल. पहिला चेंडू प्रतीक यांचा शॉर्ट अपलाईनची डिलिव्हरी पडल्यानंतर खाली बसतोय. कदाचित सुरुवात मात्र चांगली झाली आहे. गोलंदाजी चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून टाकले जाते. इथे 17 धावा दिसायला तुम्हाला सरळ सोप्या असल्या तरी सुद्धा या करणं कठीण आहे. इथे प्रत्येक चेंडू इथे जर योग्य टप्प्यावरती पडला प्रतीक यांच्या तर कदाचित सामन्यामध्ये एक रोमर्ष पाहायला मिळू शकतो. ओव्हर द विकेट येणारा पुढचा चेंडू आहे. यावेळेला भिरकवण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळले. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक तर आलेत, परंतु चेंडू आडवेल फेकेल या ठिकाणी यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. त्याच्या अगोदरच या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिला डॉट बॉल होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न दीपक यांच्या माध्यमातून झाला. तिथे 2 धावा मिळाल्या. त्यावेळेला जहूर बॅटिंग गोलंदाजी करत होते, जिथे प्रतीकला अगदी शून्यावरती त्यांनी बाद केलं आणि आपल्या संघासाठी किफायतीशीर षटक टाकलं होतं जहूर यानं. आणि त्यानंतर कुठेतरी संघ साखरोळीचा संघ बॅकफुटवरती परतला होता. त्यांनी माफक असं आव्हान ठेवलंय. 17 धावांचं ध्येय उद्दिष्ट हे पार करायचं आहे. फुल टॉस चेंडू आहे, स्क्वेअर लेगला ठोकलाय, परंतु त्याच्या अगोदर आपण पाहतोय मिसफील्ड घडली आणि इथे चेंडू सीमारेषा पार. धावा मिळाला 4. इथे आलाय दीपकच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद. या ठिकाणी बघा तुमचे गोलंदाज आणि त्याचबरोबर फलंदाज इम्पॉर्टंट या संपूर्ण क्रिकेटमध्ये नसतात. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच इम्पॉर्टंट असतं आणि गरजेचं देखील आहे. या चुका तुमच्या अपयशाचं कारण बनत असतात. एक एक धाव तुम्हाला खरंच क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. 4 धावा तुम्ही दिल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं आहे. डॉट बॉल येत चाललाय. जर का इथे क्षेत्ररक्षकानं गोलंदाजाला सहकार्य केलं नाहीये, सपोर्ट केला नाही, तर कदाचित गोलंदाजाचं कुठेतरी जे मनोबल असतं त्याचं खच्चीकरण केलं जात असतं. इथे डॉट बॉल येतोय. बिंदी चेंडू टाकला गेलाय. 4 चेंडूचा सामना दीपकने केलाय. 6 धावांवरती ते नाबाद खेळतायत आणि संघाची धावसंख्या देखील आपण पाहताय 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. तिथे पुन्हा एकदा मिसफील्ड केले. यावेळेचा देखील चेंडू सीमारेषा पलीकडे. धावा मिळाला 4. आलाय चौकार. धन्यवाद डीजे. कालकाई ग्रुपात तिसरे संघ. चला आपण तयार राहा. यानंतर अंतिम मुकाबला खेळवायचा आहे. कालकाई ग्रुपात तिसरे या संघाला विनंती असेल आपले सर्व खेळाडू घेऊन आमच्या टॉस बॉक्सच्या इकडे या. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता आपण पाहताय. इथे परिपूर्ण सामना इथे मॅच मध्ये बनून राहील का? हो, यावेळेला बिग हिट याचा मॅक्सिमाइज दीपकच्या बॅटमधून. व्हॉट अ शॉट. षटकार. नंतर कोणी आतमध्ये एंटर करू नका. डिसिप्लिन नुसार तुम्ही रांगेमध्ये जा, शेक हँड करा आणि त्यानंतर बाहेर या. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. इथे कदाचित आपण पाहताय आजवरला सकाळी आपण पाहतो आमच्या आकिफ सर त्यांनी विचारलं होतं आपण या इथे खेळण्यासाठी आलेला आहात. कदाचित बोलले
जवळ यानं सांगितलं की आमच्याकडे मुलं मात्र कमी आहेत, तरी सुद्धा आम्ही खेळण्यासाठी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलोय आणि आज मात्र ते यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एका धावेचं फक्त ते दूर असेल. अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होण्यासाठी एक धाव करावी लागेल बॅटिंग करणारा संघ लाटवण या संघाला. आणि इथे त्यांचा सकाळच्या सत्रापासूनचा संघर्ष आतापर्यंत खरंच पाहण्या योग्य आपल्याला मिळाला. ऑफिशियली विसल वाजले, 6 चेंडू आणि त्याचबरोबर एका धावेची आवश्यकता आहे. रिव्हर्स आहे पण काय डॉट बॉल येतोय. इथे वेगळं काहीतरी करायचं, एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न होता. 5 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. एक मोठा मुकाबला तुम्ही खेळताय आणि हा मोठा मुकाबला खेळत असताना एक सिंगल धाव बनवायची आहे. अंतिम फेरीसाठी कोणता संघ क्वालिफाय होईल अजून प्रेडिक्शन. या ठिकाणी परिपूर्ण सामना तर झुकलाय बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. एक सिंगल तर घ्यायची आहे पण तो सिंगल घेण्यासाठी एक पहिलाच बॉल डॉट आला. गोलंदाजीसाठी तुम्ही पाहताय तर विकास गोलंदाजी मार्गवरती तयार आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा लॉंग स्टॉपला चौकार तर आलाय परंतु इथे अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालाय तो आपण पाहतोय लाटवण संघ आणि ऑफिशियली होत आहे काल काही ग्रुपात तिसे पण लाटवण या दोन संघांमध्ये अंतिम मुकाबला खेळवला जाईल. कमॉन डीजे.